नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. पाचोरा तालुक्यात धक्कादायक घटना. चालत्या ट्रेन मधून पडूनही एक प्रवासी थोडक्यात बचावला. ही घटना प्रत्येक रेल्वे प्रवाशासाठी मोठा इशारा ठरत आहे. दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी पाचोरा तालुक्यातील गाळण रेल्वे स्टेशन जवळ एक गंभीर पण चमत्कारिक घटना घडली आहे. 38 वर्षाचा एक अनोळखी व्यक्ती हावडा ते पुणे या ट्रेन मध्ये प्रवास करत असताना अचानक चालत्या गाड्यातून खाली पडला. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या अपघातानंतरही हा व्यक्ती जिवंत राहिला आणि धाडस दाखवतो. तो स्वतः चालत गाळण रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचला. तिथे पोहोचताच त्याने स्टेशन मास्तरांना सांगितलं, मी चालत्या ट्रेन मधून पडलो आहे. यानंतर स्टेशन प्रशासनाने तात्काळ हालचाल करत त्याच्यासोबत 2 गार्ड देऊन त्याला पाचोरा रेल्वे स्टेशनवर पाठवण्यात आलं. पाचोरा येथे पाठवल्यानंतर जीआरपी पोलिसांनी सकाळी सुमारे 7 वाजता रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केली असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने 108 अँब्युलन्सच्या मदतीने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आलं. त्याच्यासोबत जीआरपी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. जखमी व्यक्तीची माहिती, या व्यक्तीला मराठी भाषा येत नव्हती, मात्र तो हिंदीमध्ये संवाद साधत होता. त्याने सांगितलं की मी झोपेतून उठून टॉयलेटला जात असताना अचानक तो तोल गेला आणि मी चालत्या गाड्यातून खाली पडलो. त्याच्याकडे वैध तिकीट देखील होतं, म्हणजेच तो नियमित प्रवासी होता. ही घटना खूप मोठी इशारा देऊन जाते. रेल्वे प्रवास करताना एका छोटीशी चूक जीवावर बेतू शकते. चालत्या ट्रेन मध्ये कधीही बेफिक्रीपणे फिरू नका. टॉयलेटला जात असताना विशेष काळजी घ्या. दरवाजाजवळ उभं राहणं टाळा. रात्री झोपेतून उठताना अधिक सतर्क राहा, कारण आज हा प्रवासी वाचला, पण प्रत्येक वेळी नसीब साथ देईलच असं नाही. एक छोटी चूक आणि संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. म्हणूनच रेल्वे प्रवासात सावधगिरी बाळगा, सुरक्षित राहा. मी आहे नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज. धन्यवाद.